आपण आता नालासोपारा येथे पोचलेलो आहोत आणि नालासोपारा येथे हा जो स्तूप आहे हा सम्राट अशोकाने हा स्तूप त्यावेळेस विटांमध्ये बांधलेला आहे। त्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण हे जे ठिकाण आहे ही सम्राट अशोकाची प्रांतातील ही एक उपराजधानी होती आणि त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी पाटलीपुत्र ते सुपारकपर्यंत एक मोठा व्यापारी मार्ग होता आणि त्या व्यापारी मार्गाने प्राचीन काळापासून व्यापार होत होता। तर या ठिकाणी हा स्तूप बांधण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी इथलाच एक व्यापारी होता, त्याचं नाव पूर्ण असं होतं। जेव्हा व्यापारी लोक इकडे येत असत उत्तरेमधून, तेव्हा ते प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धांचं तिकडं जे वास्तव्य होतं, तिकडं जे ते उपदेश करत होते त्या उपदेशाबद्दल इथं ते माहिती देत असत। भगवान बुद्धांचे जे पदं आहेत ते पदं इथं सांगितली जात असत किंवा जी धम्मपदं आहेत ती गाऊन म्हटली जात असत। त्याचा प्रभाव इथला जो व्यापारी होता पूर्ण नावाचा त्याच्यावर पडला आणि त्या व्यापाऱ्यांसोबत एकदा तो श्रावस्तीला भगवान बुद्धांना भेटण्याकरता गेला आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांकडे तो बरेच दिवस राहिला आणि याच्यामुळे ध्यान साधनेमुळे भगवान बुद्धांनी त्याला जवळ केलं आणि तो नंतर अरहंत भिक्खू झाला। तर अरहंत भिक्खू हा जेव्हा इकडे परत यायला निघाला त्यावेळेस भगवान बुद्धांना भेटला। भगवान बुद्धांना भेटून आपण जाऊ आपल्या नगरीला परत, म्हणून त्यांनी भगवंतांना विचारलं की भगवान मी माझ्या गावाला जातो आहे सुपारकमध्ये। तर भगवान बुद्ध त्याला म्हटले का तू जातो आहेस तर तिकडे खूप आदिवासी लोक राहतात, खूप आदिवासी जमात आहे आणि तिकडे जंगल आहे खूप आहे। तर समजा तू गेलास आणि तुला जर तिकडे त्या लोकांनी काही वाईट बोलले, काही शिवीगाळी केली वगैरे, तू काय करशील? तर काही नाही म्हणे, मी ऐकून घेईल म्हणे। समजा तुला त्यांनी मारलं तर तू काय करशील? मी त्यांचा मार खाऊन घेईल, मी त्यांना काही बोलणार नाही। आणि समजा तुला त्या लोकांनी मारूनच टाकलं तर मी आनंदाने ते मरण पत्करेल, कारण माझी ह्या जीवनातून सुटका तरी होईल, म्हणून मला ते प्रिय। म्हणून भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं का तुम्ही आता जाऊ शकता, का तुम्ही आता ह्या ध्यान साधनेमध्ये एकदम पूर्णपणे हे झालेला आहात, पूर्णत्वाकडे पोचलेला आहे, तू जाऊ शकतोस आता। म्हणून तो निघाला। पण येताना त्याने आपल्यासोबत भगवान बुद्धांचं जे पात्र होतं त्या पात्राचे काही कपटे होते, काहीतरी फुटलेल्या पात्राचे ते हे होते, काही भाग होते, तो सोबत घेऊन आलेला होता। आणि इथं आल्यानंतर त्याने ह्या ठिकाणी हा जो स्तूप बांधलेला आहे त्या भगवान बुद्धांचे जे भिक्षापात्र, त्या भिक्षापात्राच्या काही तुकड्यांवरती हा स्तूप बांधलेला आहे। तेव्हा त्यांनी तो छोटासा स्तूप बांधला असेल, पण जेव्हा सम्राट अशोक इकडे आला दक्षिणेमध्ये तेव्हा त्यांनी ते बघितलं तर कारण तो 200-250 वर्षाचा कालावधी लोटला होता भगवान बुद्धानंतर। तर त्यांनी सम्राट अशोकने बघितलं आणि त्या स्तूपावरती त्यांनी इथे त्या छोट्या स्तूपावरती हा मोठा स्तूप बांधला सम्राट अशोकाने। त्यावेळेस मटेरियल जे वापरलं जायचं स्तूपाकरता ते वीट आणि माती वापरली जायची, तर हा विटा मातीमध्ये बांधलेला स्तूप आहे। ह्या स्तूपामध्ये जेव्हा भगवानलाल इंद्राजी यांनी उत्खनन केलं तेव्हा त्याच्यातून जे खालून जी पेटी काढली दगडाची, त्या पेटीमध्ये भगवान बुद्धांच्या त्या भिक्षापात्राचे तुकडे, त्याच्या भोवती काही कारशा पण सापडले, म्हणजे सोन्याचे नाणे सापडले आणि काही सोन्याची फुलं सापडली, अशा काही वेगवेगळ्या चांगल्या मोती सापडले, अशा चांगल्या म्हणजे मौल्यवान वस्तू ते सापडल्या। नंतर शासनाने ते उचललं, त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, त्यांनी जी म्युझियम आहे आपलं भाईखळ्याचं, त्या म्युझियममध्ये त्यांनी ते जिजामाता म्युझियममध्ये ते ठेवलेले आहेत आता इथे। त्यानंतर सम्राट अशोकाचे जे 9 शिलालेख होते त्या 9 शिलालेखांपैकी एक जो 8व्या नंबरचा शिलालेख आहे तो सुद्धा इथे सापडला आणि तो त्यांनी त्याच म्युझियममध्ये ठेवलेला आहे। तर व्यापारी असल्यामुळे कायम इथे व्यापार चालायचा आणि इथल्या ज्या खाडीमधून हा व्यापार ठाणे आणि कल्याणपर्यंत चालायचा आणि तो व्यापार जो होता तो इथून तिकडे माल जायचा, तिथून इकडे माल व्हायचा। तोच व्यापारी मार्गाने पुढे जाऊन कल्याणवरून ते नाणाघाटामधून तो तिकडे पुन्हा जुन्नरकडे जायचा, कारण जुन्नर ही सातवाहनांची त्या काळात राजधानी होती। तर अशा प्रकारे ह्या स्तूपाचं महत्त्व आहे। अतिशय प्राचीन स्तूप आहे, पण आर्किओलॉजी डिपार्टमेंटने त्याची आता जपणूक केलेली आहे आणि हा अनेक वर्ष हा स्तूप लोकांना प्रेरणा देत राहील। का जो ह्या प्रदेशातला जो पूर्ण नावाचा भिक्खू होता त्याने संपूर्ण आयुष्य धम्माकरता खर्च केलं आणि ह्या भागामध्ये जो धम्म प्रसार झालेला आहे तो पूर्णामुळेच झालेला आहे। आणि दुसरा एक भिक्खू होता
दारू चिराई म्हणून, तो सुद्धा ह्या भागातलाच आहे. तर तो नांदेडमध्ये राहत होता, परंतु तो ह्या भागातूनच तिकडे भगवान बुद्धांकडे गेला होता आणि भगवान बुद्धांची भेट झाल्यानंतर त्याला सुद्धा अरहंतपद प्राप्त झालेलं होतं. तर असा हा प्राचीन स्तूप आहे आणि हा अनेक वर्षापासून ह्या स्थितीमध्ये आहे. याची आता पडझड झालेली आहे, परंतु ते आर्किओलॉजी डिपार्टमेंट थोडंफार ती जपणूक केलेली, त्याच्यात काही बदल करता येत नाही म्हणून त्याच्यात त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही. परंतु शासनाने इथे जर ती संपूर्ण माहिती जर दिली या स्तूपाची, तर लोकांची इकडे वर्दळ वाढेल. आणि हा स्तूप कशाकरता इथं बांधला गेला होता, कोणी बांधला गेला होता, कारण हा जेव्हा स्तूप बांधला गेला तेव्हा याला असं कंपाऊंड होतं, मोठं पॅराफिट वॉल होती आणि याचे 4 दरवाजे होते. तर अशी समज आहे किंवा त्रिपिटकामध्ये असे उल्लेख आहे का भगवान बुद्ध इथे येऊन गेलेले आहेत आणि ते भगवान बुद्ध दक्षिणेच्या दरवाजाने त्यांनी इथे प्रवेश केलेला आहे, अशा प्रकारचा उल्लेख आहे. म्हणजे त्या काळामध्ये इथे खूप भरभराट होती आणि इथे खूप धार्मिक उत्साह चाललेले असायचे आणि त्या धार्मिक उत्सवामधून अनेक प्रकारे बुद्ध धर्माचा इथून प्रचार होत होता. कारण हा संपूर्ण परिसर बुद्ध धम्माने व्यापलेला होता. ह्या परिसरामध्ये पुढे जे बुद्ध धर्मामध्ये काही पंथ पडले, त्याच्यातील भद्रायनिक नावाचा जो संघ होता, तो भद्रायनिक संघ इथे काम करत होता आणि म्हणून त्यांनी खूप प्रचार केलेला आहे. इथून कान्हेरी जवळ आहे, तर ह्या बौद्ध भिक्खू जर इथं आले तर मुक्कामाला किंवा व्यापारीसुद्धा मुक्कामाला कान्हेरी लेण्यावर जात असत, कारण तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर त्यावेळेस जे स्तूप बांधले जायचे किंवा लेणी बांधली जायची, त्या गावाच्या खूप गावापासून दूर पण नसायची आणि गावाच्या जवळ पण नसायची. नाती संतिके नाती दुरे अशा प्रकारे म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे खूप दूर पण नसायची, म्हणजे इथंच लोक व्यापारी उतरल्यानंतर ते मुक्कामाला कान्हेरी लेण्यावर जायचे, कारण कान्हेरी इथून जवळ आहे. तर अशा प्रकारे या स्तूपाचं जे महत्त्व आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. कारण 2500 वर्षापूर्वी हा स्तूप सम्राट अशोकाने इथं उभं केलेला आहे आणि परदेशातून जे लोक येतात, उदाहरणार्थ श्रीलंकेमधून लोक येतात, त्यांचं असं म्हणणं आहे का महेंद्राने इथूनच श्रीलंकेला प्रयाण केलेलं आहे. संघमित्राने वेगळ्या ठिकाणी होऊन गेलेली आहे, परंतु महेंद्र इथून गेलेला आहे म्हणून श्रीलंकन लोक जर इथं आले तर या भूमीचं ते अगोदर दर्शन घेतात आणि मग पुढे ते जातात. का ते म्हणते महेंद्राला बुद्धच मानतात, का ते बुद्धच होते असं मानतात ते, म्हणून त्या भूमीचं खूप महत्त्व समजतात. इथूनच धम्माला आमच्याकडून सुरुवात झाली, म्हणजे ह्या सोपारापासूनच सुरुवात झाली, म्हणून ते ह्या भूमीचं दर्शन घेतात. आणि हे बहुतेक वेळ येतात, ते दरवर्षी येत असतात ते लोक ह्या दर्शनाकरता. आणि इथे आता सध्याची चांगली सोय करण्यात आलेली आहे. जरी लोक जास्त इथे प्रमाण नसेल लोकांचं इथे येण्याचं, तरीसुद्धा हा स्तूप अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक बौद्धाने, प्रत्येक बुद्धिस्टाने इथे येऊन या स्तूपाचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण इथे जे भगवान बुद्धांच्या हे होते, ज्या त्यांच्या भिक्षापात्राच्या ज्या इथे तुकडे ठेवलेले होते, ते एक त्याच्यावरती म्हणजे जी स्तूप बांधले जायचे, एकतर भगवान बुद्धांचे अस्थिवर बांधले जायचे किंवा त्यांचे जे वापरण्याचे जे साहित्य होते त्याला तेच त्याच्यावर स्तूप बांधले जायचे आणि त्याला पाराजिक स्तूप म्हणतात. म्हणजे ज्या त्यांच्या वस्तू होत्या वापरण्याच्या त्याच्यावर जे स्तूप बांधले त्याला पाराजिक स्तूप म्हणतात. तो त्या स्तूपापैकी हा एक स्तूप आहे. इथे भगवान अस्थी नाही आहे, परंतु इथे भगवान बुद्धांनी वापरलेल्या वस्तू आहेत. हे याचं महत्त्व आहे. आणि हे महत्त्व दिवसेंदिवस खरं तर वाढलं पाहिजे. इथं फार मोठी हे झाली पाहिजे, इथं एखादं अध्ययन केंद्र उभं झालं पाहिजे किंवा इथे बुद्धिस्ट स्कूल उभं राहिलं पाहिजे. परंतु ते जर झालं, शासनाने प्रयत्न केला तर होऊ शकतं, शासनाच्या प्रयत्नानंच होऊ शकतं, बाकी इथं दुसरं कोणी प्रयत्न करणार नाही. तर अशा प्रकारे हा बुद्ध स्तूप आहे आणि हा 2500 वर्षापूर्वी इथं बांधला गेलेला आहे आणि त्याचं अस्तित्व अजून कायम आहे.